नमस्कार, आपण पाहतात खान्देश दर्पण 24/7. जळगाव जिल्हा होमगार्डच्या तिमही संमेलनाचे आयोजन रविवारी जेहरा मॅरेज हॉल, रावेर रोड येथे झाले. हे संमेलन माननीय जिल्हा समादेशक तथा बक्कर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशाने केले गेले. यावेळी जिल्ह्यातील 4 होमगार्ड पथकांचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. संमेलनाच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये होमगार्ड पथकांच्या कामगिरीचे मूल्यमापन, सुरक्षा कार्यालयातील संवाद आणि भविष्यातील कार्यक्रमांचे नियोजन समाविष्ट होते. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये सावदा पोलीस विभागाचे एपीआय विशाल पाटील, प्रशासकीय अधिकारी रामनाथ काळे, केंद्र प्रमुख गंगाधर महाजन, सामग्री प्रबंधक सुभेदार मदन रावते, वरिष्ठ लिपिक पंकज नेरकर, तसेच रावेरचे कांतीलाल तायडे, फैजपूरचे विकास कोळहे, यावलचे विजय जावरे आणि सावदा येथील दीपक खाचणे या 4 पथकांचे समादेशक अधिकारी आणि होमगार्ड सदस्यांची उपस्थिती होती. खान्देश दर्पणसाठी प्रदीप कुलकर्णी व राजेश चौधरी, सावदा, जिल्हा जळगाव. आणलेले आहेत. म्हणजे होमगार्डचं संमेलन ठेवल्याचं खरोखर चांगलं म्हणजे परिणाम झाला असं मला वाटत आहे. कारण परवा पण जळगावमध्ये खूप चांगले मुद्दे त्यांनी मांडले, तुम्ही पण खूप चांगले मुद्दे मांडले. तुमच्या मुद्द्यांचं पहिले मी उत्तर देतो, नंतर जळगावमध्ये काही मुद्दे तुम्हाला मी सांगतो. त्याच्या अगोदर मी तुम्हाला आता हे नवीन भरती पद्धती बरोबरच मी अजून काही बदल केलेले सांगतो. ट्रेनिंग सेंटरला फक्त जळगाव पक्षाचे लोकांना देत होते, बरोबर आहे, अगोदर आणलेले आहेत. म्हणजे होमगार्डचं संमेलन ठेवल्याचं खरोखर चांगलं म्हणजे परिणाम झाला असं मला वाटत आहे. कारण परवा पण जळगावमध्ये खूप चांगले मुद्दे त्यांनी मांडले, तुम्ही पण खूप चांगले मुद्दे मांडले. तुमच्या मुद्द्यांचं पहिले मी उत्तर देतो, नंतर जळगावमधले काही मुद्दे तुम्हाला मी सांगतो. त्याच्या अगोदर मी तुम्हाला आता हे नवीन भरती पद्धती बरोबरच मी अजून काही बदल केलेले सांगतो. ट्रेनिंग सेंटरला फक्त जळगाव पक्षाचे लोकांना देत होते, बरोबर आहे, अगोदर. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खान्देश दर्पण 24/7. आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा.